नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पाथर्डीमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या 6 जणांपैकी 4 जण पोलिसांच्या ताब्यात। तरडोली वादग्रस्त पोल्ट्री फार्म अद्यापही सुरूच, शासनाने दखल न घेतल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबई येथील मैत्री नावाच्या कंपनीच्या दलालांचा राहुरी तालुक्यातील 96 गावांना करोडो रुपयांचा गंडा, आरोपी दलाल फरार। आणि भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। जांभळी गावातील एका पहाडीला खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केलाय। रविवारी पौर्णिमेच्या रात्री 10 वाजता हा प्रकार घडलाय। जांभळी गावातील पीरबाबा पहाडावरती गुप्तधन असल्याची माहिती एकनाथ आव्हाड यांना होती। ते गुप्तधन शोधण्यासाठीचं यंत्र असणाऱ्या काही जाणकार आणि मांत्रिकांसह 2 मोटारींसह जांभळी येथे पौर्णिमेला रविवारच्या रात्री पोहोचले। यंत्राच्या साहाय्याने पहाडावरती गुप्तधनाचा शोध घेण्यात आला। काही संकेत मिळताच खड्डे खोदण्यात आले। अंधार असल्याने बॅटरीचा वापर करण्यात आला होता। बॅटरीच्या प्रकाशामुळे परिसरातील ग्रामस्थ चोर आले म्हणून घाबरले। ग्रामस्थ एकत्र आले आणि पीरबाबाच्या पहाडाकडे गेले। तेव्हा त्यांना तिथे 6 जण खड्डा खोदताना दिसले। ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला। यावेळी एकनाथ आव्हाड, मनोहर पोद्दार, दादासाहेब देवकर, गणेश नवले या 4घांना पोलिसांनी पकडले। राजा भोज आणि गायकवाड हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत। पोलिसांनी 2 मोटार या ठिकाणी जप्त केल्यात। या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। खड्ड्यामध्ये अघोरी पूजा करून गुप्तधन मिळवता येतं अशी हकीकत या पकडलेल्यांनी सांगितली आहे। पोलिसांनी वरील संशयितांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी अधिनियम आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोना प्रतिबंधाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गुन्हा नोंदवलाय। घटनास्थळी टिकाव, फावडे, घमेले ही साधनं मिळाली आहेत। मात्र गुप्तधन असल्याचं तपासणी करणारं यंत्र घेऊन 2 जण पसार झालेत। आमच्या जांभळी गावामध्ये रात्री सुमारे 9च्या सुमारामध्ये 1-2 तवेरा गाड्या घेऊन काही 7-8 लोक त्या ठिकाणी आले आणि आमचा पीरची पाडी म्हणून, पीराची देवाची पाडी म्हणून त्या पहाडीवरती गुप्तधन असं बोललं जातं की आमच्या वडिलोपार्जित आजोबापांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी 2 कड्या सोनं आहे अशी गावात चर्चा आहे। त्याच्यामध्ये आमच्या गावातीलच एकनाथ शिवनाथ आव्हाड म्हणून हा नगरला राहणारा एक गाडी ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर आहे। त्याने अज्ञात लोकांना त्या ठिकाणी घेऊन आला आणि
त्यांनी काहीतरी शोध घेत होते, म्हणजे त्या ठिकाणी खड्डा खाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून आमचे स्थानिक तिथले राहणारे जे आमचे बांधव आहेत त्यांनी समक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहिलं असता त्यांना काहीतरी ते त्यांच्याकडे बरंच साहित्य होतं, म्हणून त्यांना संशय आला. संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसाला फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी आणि त्यांनी संयुक्तिक मिळून त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध घेतल्यानंतर त्याच्यातील 5 कर्मचारी त्या घटनेतील 5 आरोपी घटनास्थळीच सापडले व इतर 2, 3 काय 4, 6 असतील ते पळून गेले. पळून जाण्यात यशस्वी झाले अंधाराचा फायदा घेऊन. आता एकीकडे विज्ञान आपलं 21व्या शतकामध्ये विज्ञानाची आपण प्रगती करतोय आणि अशा पद्धतीनं जर अघोरी विद्या करून किंवा कुठलं तरी यंत्राच्या सहाय्याने त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक मशीन होतं आणि त्या मशीनच्या सहाय्याने त्यांनी आम्हाला सिग्नल दाखवला आणि त्या सिग्नलच्या आधारे या ठिकाणी खूप मोठं सोनं पुरलेलं आहे. आम्हाला ते सोनं काढायचं आहे, गुप्तधरात सोनं, आणि सोनं काढून अशा प्रकारे त्यांचा तो प्रकार चाललेला होता. पुढील तपासही चालू आहे. त्या ठिकाणी आज आम्ही पंचनाम्याला पोलीस गेले असता त्यांना बरंचसं त्या ठिकाणी मटेरियल पण सापडलेलं आहे. इतर नारळ, लिंब, धामण वगैरे सर्व साहित्य पण सापडलेलं आहे. अशा प्रकारे कृत्य करण्याला कठोर शासन झालं पाहिजे, कुठली त्यांना माफ झालं नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान पोलीस स्टेशनला मला फोन आला माझ्या मोबाईलवरती की जांभळी या गावामध्ये काही चोर आलेले आहेत. चोर आल्यामुळे आम्ही ताबडतोब लगेच 2 गाड्या करून ताबडतोब सदरच्या ठिकाणाला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे गावकरी जमलेले होते आणि तिथे पिराचं स्थान आहे जांभळी गावाच्या परिसरामध्ये. त्या पिराच्या स्थानाच्या जवळ काही लोक तिथे खड्डा खोदत असताना तिथे आम्हाला दिसल्यानंतर आम्ही काय केलं तर त्यांचा पाठलाग करून त्यांना तिथे 4 लोक आम्ही तिथे पकडल्यानंतर त्यापैकी 2 जण पळून गेलेत आणि त्यांना विचारपूस करता त्यांनी सांगितलं की गुप्तधन आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणाला आलेलो आहोत आणि त्याच्यापैकी त्यांना नावगाव विचारता एकनाथ पांढरगाव आव्हाड हा जांभळीचा राहणारा आहे आणि तो त्याची स्वतःची तवेरा गाडी आहे. त्या तवेरा गाडीच्या संपर्कातून तो याच्या अहमदनगर येथील केडगावचा राहणारा सचिन मनोहर पोद्दार याच्या संपर्कात आला. त्याच्याकडे पण गाडी आहे आणि याच्यामध्ये त्यांची चर्चा झाली की आमच्या तिथे पिराचं स्थान आहे आणि त्या ठिकाणाला म्हणजे गुप्तधन आहे अशी त्यांची गावामध्ये चर्चा आहे. या अनुषंगानं त्यांनी तिथं चास तालुका नगर या ठिकाणी राहणारा दादासाहेब मारुती देवकर याच्या ते संपर्कात आले आणि तो देवकर हा जो आहे तो गणेश शहाजी नवले राहणार पुण्याचा त्याच्या संपर्कात आले. म्हणजे एकमेकाच्या त्या संपर्कात येऊन त्या ठिकाणाला तिथं जे काही गुप्तधन आहेत गुप्तधन शोधण्यासाठी आपल्याला एक मशीन आहे आणि ते मशीन गायकवाड नावाचा एक इसम आहे. तो वैजापूरचा, त्यांना पूर्ण नाव माहीत नाही पण फक्त वैजापूरचा आहे असं त्यांनी सांगितलं तपासामध्ये. त्याला ते माहिती आहे आणि तत्पूर्वी एक राजभोज हा सुद्धा पुण्याचा राहणार आहे आणि तो आणि गायकवाड हे 2 जण मित्र आहेत आणि त्याला ते मशीन माहीत आहे. असं करून काल ते सकाळच्या प्रहरी एकत्र आले. त्यांनी शिर्डीचं दर्शन घेतलं आणि काल सायंकाळी साधारणतः 7:30 पावणे 8च्या दरम्यान जांभळीला पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांनी ज्या पोलिस म्हणजे त्यांना वाटलं की चोर आले म्हणून त्यांनी पोलिसांना फोन केला आणि त्यावेळेस त्यांचं तिथं खड्डा खोदण्याचं काम चालू होतं. चालू असतानाच तिथं पोलीस गेले आणि पोलिसांनी तिथं पाठलाग करून 4 जणांना पकडलं. तिथे ग्रामस्थांची सुद्धा मदत झाली. ज्या 2 तवेरा गाड्या त्यांनी वापरल्या होत्या त्या 2 तवेरा गाड्या त्याच्यानंतर टिकाव पावडं तिथून जप्त करण्यात आलेलं आहे आणि जे 2 जण ते तिथून पळून गेले त्यांचा शोध चालू आहे. त्यांच्यावरती जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी पुणे PMPL कडे 8 बसस्टॉपची मागणी केली होती. सर्वच बसस्टॉप बसवायला मंजुरी मिळाली आहे. 4 बसस्टॉप बसवण्यात आलेत आणि बाकीचे लवकरच बसवण्यात येणार आहेत. या बसस्टॉपमुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच सोय झाली आहे. बावधन कोथरूड प्रभाग क्रमांक 10 येथील प्रवाशांची गर्दी पाहता पुणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक यांनी PMPL कडे 8 बसस्टॉपची मागणी केली होती. त्यापैकी 8ही बसस्टॉप मंजूर करण्यात आलेत आणि 4 लगेच बसवण्यात आलेत आणि पुढील काळामध्ये 4 बसवण्यात येणार आहेत. यामध्ये हॉटेल डी पॅलेस, परांजपे सोसायटी आणि दगडे वस्तीवरती 2 बसस्टॉप बसवण्यात आलेत. हे स्टॉप बसवल्यामुळे येथील नागरिक, शाळेतील विद्यार्थी यांची चांगली सोय झाली आहे. तसेच बावधन ते स्वारगेट मार्केट यार्ड येथे जाण्यासाठी थेट बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या बसेसचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. क्रमांक 10 बावधन कोथरूड डेपो या परिसरामध्ये बावधन परिसरामध्ये गेली अनेक वर्ष नागरिकांची बसस्टॉपसाठी मागणी होती. आम्ही त्याचा पाठपुरावा करून PMPL कडे मागणी केली आणि त्यापैकी 4 बसस्टॉप त्यांनी त्याच ठिकाणी बसवले
आणि पुढचेही 4 बस स्टॉप ते पुढच्या काळामध्ये बसवणार आहे. त्याबद्दल मी प्रथमतः PMPLचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण का याच ठिकाणी पुण्यामध्ये जाण्यासाठी मुलांना, शाळेतील मुलांना, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना, महिला भगिनींना किंवा सर्व्हिस करणाऱ्या लोकांना बस स्टॉपवरती तिथे थांबण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं ऊन, पाऊस, वारा याच्यापासून संरक्षण होण्यासाठी कुठलंही शेड नव्हतं. परंतु आम्ही अनेक वर्ष त्याच ठिकाणी मागणी करत होतो. परंतु त्या मागणीचा विचार करून PMPLने याच ठिकाणी 4 बस स्टॉप बसवलेले आहेत आणि पुढचे ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा ते मान्य करणार आहेत. त्याच पद्धतीनं त्या परिसरामध्ये बसची व्यवस्था जे आम्ही मागणी केलेली आहे, स्वारगेट किंवा मार्केट यार्ड, पावडरवरून डायरेक्ट बस या भागामध्ये नाही आहे. परंतु आम्हाला पत्रावर त्यांनी सांगितलं आहे की हे सुद्धा तुमच्या मागण्या पुढ्या बस उपलब्ध झाल्यानंतर, नवीन बस उपलब्ध झाल्यानंतर आपण त्याही पुरवू. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही PMPLच्या सुखसुविधा असतील त्याही आम्ही शाळेतील मुलांच्या असतील हेही पुरवू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं. त्याबद्दल मी पुनश्च एकदा PMPLचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गणेश अभिमानी, C24 तास. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कोपरगाव येथील श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या सोहळ्यामध्ये भव्य पालखी मिरवणूक शोभायात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गुरुपौर्णिमेनिमित्त कोपरगावमधील श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथे साई प्रतिमा आणि पादुका पूजन परमपूज्य संत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय. त्यानंतर सायंकाळी श्री साई पालखी मिरवणूक कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरनं काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी मुंबई येथील मोरया ढोल ताशा पथक आणण्यात आलं होतं. या पालखीमधील ढोल ताशांच्या निनादामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं गाव लखलखून निघालं. पालखी मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतलाय. सकाळपासूनच साई तपोभूमी येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. कोपरगाव तालुक्यातील आणि पंचकोशीतील भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय. साईबाबा तपोभूमी मंदिर येथे यावर्षी प्रथमच गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या प्रतिमेचं पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची भव्य अशी मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता तपोभूमी मंदिर येथून निघून गाव परिक्रमा करून येणार आहे. तसेच यावर्षी प्रथमच आम्ही भक्तांसाठी लाडू प्रसाद मोफत वाटप सकाळी 7 वाजेपासून मोफत लाडू प्रसाद वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे भक्तांचा. तिथे ते दुपारच्या वेळेस महाप्रसाद वाटले जाईल. संध्याकाळी पालखी सोहळा मिरवणुकीनंतरही आपण महाप्रसादाचं वाटप करणार आहे. यावर्षी प्रचंड असं गर्दी या ठिकाणी झालेली आहे की ठिकाणून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येत असून आपल्या साई सेवेचा लाभ घेत आहेत. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. तरडोली नजीक भोयटेवाडी येथील मगर यांचा वादग्रस्त पोल्ट्री फार्म अद्यापही सुरू आहे. ग्रामपंचायतीने दिलेला आदेश डावलून या व्यावसायिकाची मुजोरी सुरूच आहे. शासनाने या गोष्टीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त आणि त्रस्त ग्रामस्थांनी दिलाय. तरडोली नजीक भोयटेवाडी येथे पोल्ट्री फार्म हा विषय चर्चेचा ठरलाय. येथील स्थानिक ग्रामस्थांना सुरू असलेल्या पोल्ट्री फार्मच्या व्यवसायामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेली 2 वर्षांपासून इथे हा व्यवसाय सुरू आहे. संबंधित पोल्ट्री मालक मगर यांना तातडीने व्यवसाय बंद करण्याचा आदेश ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलाय. मात्र हा आदेश मानायला मगर नावाचा चालक तयार नाहीये. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापलेत. या व्यावसायिकाच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. तहसीलदार हनुत पाटील यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी नुकतेच ग्रामस्थांनी एक जनआंदोलन केलं आहे.
या परिसरामध्ये मगर यांच्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे अनेकांचं आरोग्य धोक्यात आलंय. हा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं हा पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी यापूर्वीच नोटीस बजावली आहे असं सांगण्यात येत आहे. मगर यांचे येथे 3 ते 4 पोल्ट्री फार्म आहेत. त्यांच्या व्यवसायामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलंय. तसेच या ठिकाणी रहिवाशांना माशांचा सर्वाधिक त्रास जाणवतोय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. आता पुन्हा नव्यानं जन आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. यासाठी बारामती येथे शासकीय अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आलंय. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी महिला, वयोवृद्ध, तरुण हे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ ठिय्या मांडून बसले होते. यानंतर ग्रामपंचायतीनं दखल घेत संबंधितांना नोटीस बजावली. त्यामुळे वादग्रस्त पोल्ट्री फार्म बंद होईल असं वाटत होतं. मात्र तसं घडलंच नाही. माझे कोणीच काही करू शकत नाही अशा ऐटीमध्ये मगर यांनी नव्यानं कोंबड्यांची पिलं आणून परत बळजबरीनं व्यवसाय सुरूच ठेवलाय. याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली आहे. ग्रामपंचायतने दिलेला आदेश डावलून व्यावसायिकाची मुजरी सुरू आहे. शासनानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळं येणाऱ्या 2 दिवसांमध्ये कुठली कारवाई होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. चाकण जवळील खराबवाडी येथील महादेवाच्या डोंगरावरती ग्रामपंचायतच्या वतीनं 200 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय. डोंगराच्या पायथ्याला आणि डोंगरावरती मंदिराजवळ 12,000 लिटरची टाकी बांधून 1,000 ते 1200 फूट पाईपलाईन करून सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. चाकण जवळील खराबवाडी येथील महादेवाच्या डोंगरावरती ग्रामपंचायतच्या वतीनं 200 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय. केवळ झाडे न लावता ती जगवली तर खऱ्या अर्थानं वृक्षारोपणाचं सार्थक होईल असं प्रतिपादन यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी केलंय. यावेळी आमदार सुरेशभाऊ गोरे, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई कड, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, गटविकास अधिकारी इंदिरा आसवार, विस्तार अधिकारी SR मोरे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब जैद, युवा नेते आणि माजी सरपंच हनुमंत अनंत कड, विद्यमान सरपंच दीपालीताई खराबी, उपसरपंच माधुरीताई खराबी, ग्रामपंचायत सदस्य जीवन खराबी, मल्हारी केसवड, सागर खराबी, मच्छिंद्र बुचुटे, उद्योजक संतोष खराबी आदी उपस्थित होते. मागील वर्षी याच डोंगरावरनं 1,000 झाडं लावण्यात आली आहेत. त्यामध्ये फणस, जांभूळ, पेरू, चिंच, आंबा, लिंबू आदी फळझाडं आणि जंगली झाडांचा समावेश आहे. माजी सरपंच हनुमंत कड यांनी $2.25 लाख खर्च करून स्वखर्चानं सर्व झाडांना ठिबक सिंचन सिस्टीम बसवली आहे. त्यामुळं गतवर्षीची झाडं जगली आहेत आणि त्यांची वाढही चांगली झाली आहे. डोंगराच्या पायथ्याला आणि डोंगरावर मंदिराजवळ 12,000 लिटरची टाकी बांधून 1,000 ते 1200 फूट पाईपलाईन करून सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी सोडण्यात आलंय. यावेळी हनुमंत कड यांनी सर्वांचे स्वागत केलंय तर दीपाली खराबी यांनी आभार मानलेत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ओम चैतन्यनाथ कानिफनाथ सेवा आश्रमाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा देत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ओम चैतन्यनाथ कानिफनाथ सेवा आश्रम आहे. या आश्रमाचे मठाधिपती श्री श्री 1008 महंत योगी माऊली राजेंद्रनाथ यांच्या हस्ते मोतीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजूवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा देत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. यावेळी आश्रमाचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णाजी होळकर, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण सानप, फिल्म निर्माते अशोक ढगे, गोरखपूर नाथ आखाड्याचे योगी ऋषीनाथ महाराज, योगी सेवकनाथजी महाराज, मठाधिपती महंत योगी माऊली राजेंद्रनाथ महाराज, शिक्षकवृंद, भाविक उपस्थित होते. शैक्षणिक साहित्यांचं वाटप झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतलाय.
तसेच एका गरीब विद्यार्थिनीला डॉक्टरकी करण्याची इच्छा असल्यानं तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी आश्रमाचे माऊली राजेंद्रनाथ महाराज यांनी घेतली आहे। त्याबद्दल त्या विद्यार्थिनीनं माऊलींचे आभार मानलेत। कानिफनाथ सेवा आश्रमाच्या या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आभार मानलेत। सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय। आज ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्टचे महंत माऊली यांच्या आज आपल्या सुरेगाव येथील गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा आज सर्व सेवेकरी यांनी येऊन आपलं सगळ्यांनी सेवा केली आणि इथल्या सुरेगावच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी वह्या पुस्तकाचं वाटप केलं आणि त्यांना भावी आयुष्यासाठी महंतांनी आशीर्वाद पण दिला आणि सर्व सेवेकऱ्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या सर्व ट्रस्टच्या आणि सेवेकऱ्यांच्या वतीने मी महंतांचे आभार मानतो। आज आपल्या इथे गुरुपौर्णिमेचा गुरुक्षेत्र पारायण यज्ञावती सोहळा व गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर ज्या गरजवंत मुलांना, अनाथ मुलांना, गरीब मुलांना वह्या, पाटी, पुस्तक याचं वितरण करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांना अन्नप्रसादाचा असा कार्यक्रम करण्यात आला आणि गुरुक्षेत्र पारायणाची सांगता माझ्या भाविभक्तासह व या पंचक्रोशीतील जे सेवेकरी आहे या व्यतिरिक्त आजूबाजूचे जे भाविभक्त यांच्या निमित्त हा कार्यक्रम बनवण्यात आला आहे। त्यानिमित्त गुरुपूजन कसं करावे व शिक्षणाचं महत्त्व काय याबद्दल या मुलांना सांगण्यासाठी व त्याचं ते महत्त्व बघण्यासाठी त्यांना त्याची आवड लागावी म्हणून पाट्या वह्या पुस्तक हे वाटून त्यांना शिक्षणाची भूक लागावी असं कार्य अखंडित अभित राहावे यासाठी उपक्रम राबवला जात आहे। पौर्णिमेनिमित्त आदरणीय माऊली यांनी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोतीनगर सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या शाळेला त्यांनी वह्या, पाट्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलं। तर त्यांचा हा उपक्रम दरवर्षी असतो। त्यांनी मागील वर्षी पण आम्हाला असं शैक्षणिक साहित्य दिलं होतं आणि यावर्षी त्यांनी खास फोन करून आम्हाला बोलून घेतलं आणि आमच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं। तर त्यांच्या उपक्रमाचं मी आणि आमच्या शाळेच्या वतीने त्यांचं कौतुक करतो आणि तसंच यापुढे आमच्या शाळेला असंच त्यांचं योगदान राहील असे मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझी गटे मी सुरेगावमध्ये राहते। मी आता 12th सायन्समध्ये शिकते। मला पुढे माझ्या भविष्यात सायन्सच्या क्षेत्रातून मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे, पण माझी परिस्थिती नसल्यामुळे, घरच्यांची शिकवण्याची तयारी नसल्यामुळे मी ते थांबवणार होते, पण माऊलींच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी माझ्या शिक्षणाचा घेतलेल्या तयारीमुळे पूर्ण खर्च बाबाजी करणार आहे। हा, पूर्ण खर्च बाबाजी करतायत, तेव्हा मी त्यांची खूप आभारी। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मुतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार।
तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यातील हजारो महिलांना मुंबई येथील मैत्री नावाच्या कंपनीनं करोडोचा गंडा घालून पैसे गोळा करणारे दलाल गेल्या 2 वर्षापासून फरार झालेत. त्यामुळे तालुक्यातील महिला आपले गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे यासाठी धडपड करतायत. मात्र पुराव्यांच्या अभावी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत. त्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राहुरी तालुक्यातील हजारो महिलांना मुंबई येथील मैत्री नावाच्या कंपनीनं करोडो रुपयांचा गंडा घालून पैसे गोळा करणारे दलाल गेल्या 2 वर्षांपासून फरार झालेत. मुंबई येथील मैत्री नावाच्या कंपनीचे दलाल सन 2005च्या दरम्यान राहुरी तालुक्यामध्ये आले. त्यांनी सुरुवातीला महिलांना अनेक प्रकारचे आमिष दाखवून गट तयार करण्यास सांगितलं. गट तयार करून 100 रुपये ते 500 रुपये हप्ता ठरवून अनेक महिलांनी गटामध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला कंपनीच्या दलालांनी चोख व्यवहार ठेवून अनेक महिलांना कर्ज वाटप केलं. या दरम्यान त्यांनी महिलांचा विश्वास संपादन करून संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कंपनीच्या दलालांचं जाळं पसरवलं. या दलालांच्या मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावामधनं 5 ते 10 लाख रुपये गोळा केले. अशा प्रकारे तालुक्यातील 96 गावामधनं करोडो रुपये गोळा करून त्या दलालांनी पोबारा केलाय. अनेकांना धनादेश देण्यात आले, परंतु ते धनादेश कोणत्याच बँकेमध्ये वटले नाहीयेत. त्यामुळे आपली फसवणूक झालं असल्याचं महिलांच्या लक्षात आलं. याबाबत महिलांनी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवलेत, परंतु कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी झिडकारून लावली आहे. मात्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्याकडे तालुक्यातील ब्राह्मणी येथील महिलांनी धाव घेऊन आमची घोर फसवणूक झालं असल्याचं कथन केलंय. यावेळी पवार यांनी ब्राह्मणी येथील फसवणूक झालेल्या सर्व महिलांना एकत्र करून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी सज्ज केलाय. फसवणूक झालेल्या महिला आपले कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी लवकरच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी या महिलांनी दिलाय. कैलास गायकवाडे, आम्ही मैत्री कंपनीत 200 रुपये महिन्याने पैसे भरले होते. मुलांचे खाऊ खायचे वेचे वेगळे करून काम करून यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि आमचे पैसे लवकरात लवकर मिळावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय. आणि नाहीच भेटले तर आम्ही परत मोठं आंदोलन करून येऊ. तुम्ही पोलिसात गेले होते का तक्रार करायला? नाही, आम्हाला म्हटले पैसे भेटतील या आशेवर आम्ही 2 वर्ष थांबलो. आता ते लोक कुठे आहेत ते कंपनीचे? माहीतच नाही आता कुठे गेले तर कुठे नाही. किती दिवस झाले? 2 वर्ष होत आले त्या गोष्टीला, म्हणजे झालेच पूर्ण. आम्ही मैत्री कंपनीमध्ये पैसे भरले होते. माझं नाव आहे ना मीरा बाबासाहेब नगरे, ब्राह्मणी गावातून मी बोलते. मैत्री कंपनीमध्ये आमची बायांची सगळ्यांची फसवणूक झाली. आम्ही सर्वांनी काम करून कष्ट करून पैसे भरले, आमचे काही परत भेटले नाही. आम्ही केस वगैरे काही केलेली नाही. भेटतील अशा अपेक्षाने आत्तापर्यंत आम्ही ऐकून घेत राहिलो. आता आम्ही ऐकून घेऊ शकत नाही, कारण आमच्या घर प्रपंचातून लेकरांच्या तोंडातून काढून आम्ही हा पैसा भरलेला आहे. मैत्री कंपनीने आमची याची दखल घेतली पाहिजे. आम्हाला कष्टाचा पैसा मिळवला पाहिजे. गायकवाड राहणार बामणी. आम्ही 500 रुपये हप्ता भरत होतो. आम्हाला या बायांना 2 वर्ष झाले तसे पैसे मिळाले नाही. त्याच्यामुळे आम्ही हे तक्रार दिली.
आम्हाला पैसे आम्ही कष्ट करून मोलमजुरी करून पैसे भरले. माझं नाव नारायश्वर्या विलास. आम्ही मैत्रीण बँकेमध्ये पैसे गुंतवले होते. माझ्या वडिलांचे पैसे होते. त्यांचं नाव विलास दीपचंदार. हप्त्याला दर हप्ता 300 रुपयांचा होता. तो हप्ता 600 रुपये हप्ता कंटिन्यू चालू होता. त्याच्यानंतर मैत्रीण बँकेचे हप्ते बंद झाले आणि ते पैसे नंतर आम्ही हप्ते बंद झाल्यानंतर आम्ही ते पैसे सर्व इथं फक्त वायदे केले गेले की आम्ही तुम्हाला या तारखेला पैसे देऊ, हे करू. त्यानंतर मैत्रीण बँक पूर्णपणे बंद झाली. पेपरला आऊट झालं होतं की मैत्रीण बँकेत ज्यांनी पैसे गुंतवले ते पैसे मिळणार नाहीत असं वगैरे. त्याच्यानंतर परत पेपरमध्ये आलं की मैत्रीण बँकेत ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचे पैसे मिळतील म्हणून. एक आईवडिलांना आशा लागलेली होती की ते पैसे येतील म्हणून. आमच्या आईवडिलांनी जे आमच्याकरता खूप काही म्हणजे लग्नाकरता शिक्षणाकरता तो पैसा साठवून ठेवला होता. त्याच्यामुळे मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर ज्याच्या त्याच्या खात्यावर जमा करावेत. एवढं बोलून मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सकाळचे निवासी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर बाळ बोठे पाटील यांनी लिहिलेल्या आणि सकाळनं प्रकाशित केलेल्या कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते संपन्न झालंय. कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे हे पुस्तक पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे असे गौरवोद्गार या प्रसंगी अण्णांनी काढलेत. सकाळचे निवासी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर बाळ बोठे पाटील यांनी लिहिलेल्या आणि सकाळनं प्रकाशित केलेल्या कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते सहकार सभागृहामध्ये संपन्न झालंय. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, युवा नेते प्रशांत गडाख, सकाळ प्रकाशनचे उपसरव्यवस्थापक आशुतोष रामगीर, संपादक दीपाली चौधरी, पुस्तकाचे लेखक डॉक्टर बोठे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असल्याशिवाय कारभारीसारखं लिखाण होऊ शकत नाही. हमालीचं काम करणारे आप्पा कोरपे या पुस्तकातील कारभारी ठरू शकतात. यावरनं केवळ पुस्तकी ज्ञान असणं आवश्यक आहे असं नाहीये, तर त्यासाठी अनुभव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम बाळ बोठे पाटील यांनी कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे हे पुस्तक जे लिहिलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि पुस्तकामध्ये ज्या सर्वांचं वर्णन आलं आहे त्यांच्या भावी कार्याला, भावी आयुष्याला शुभेच्छा व्यक्त करतो. त्यापैकी जे मंडळी आज हयात नाही त्यांना मी वंदन करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे मी काय वेगळं सांगणार नाही. बाळ बोठे पत्रकारितेला सुरुवात झाली तेव्हापासून राळेगण सिद्धीशी संबंध झाला. साधा एक पत्रकार म्हणून राळेगणला येणं तेव्हापासून थोडंसं मला ही जाणीव होत होती. पत्रकारितेमध्ये जे गुण असायला पाहिजे, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा क्रमांक आहे, तो मजबूत करायचा असेल तर सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. आज त्यांनी जे जिल्ह्यातले 100 लोक निवडले, त्यांची मालिका सुरू केली, याला सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन असावा लागतो. नुसतंच लिखाणातून होत नाही. आणि ते त्यांनी जे केलं ते पुढच्या पिढ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे अशी माझी धारणा आहे. यावेळी सकाळचे निवासी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर बाळ बोठे पाटील यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या पुस्तकाच्या
प्रकाशनासाठी आलेले आदरणीय अण्णा, व्यासपीठावर मी मुद्दाम लांबवले सवण टाळतो कारण आपला हा कार्यक्रम लवकर संपवायचा आहे. आदरणीय अण्णांचं आणि सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. आणि या प्रवासामध्ये अनेक बारीक सारी गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगली माणसं भेटली, काही माणसं वाचायला भेटली, काही चांगली अनुभवायला भेटली, काहींचा वाईट अनुभव आला, त्यातून काही शिकता आलं. हे सगळं करत असताना मजल धर्म करत अनेक विषय मी त्या पत्रकारितेच्या माध्यमातून माझ्या मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या पुस्तक एक वेगळ्या स्वरूपात लेखन करावं असं 2007 मला वाटलं. मुळात हे जे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे 2007 ते 2009 या वर्षांच्या मालिकांमधलं हा संग्रह याचा. 2007ला मी असा विचार केला की नगर जिल्ह्यातल्या सगळं राजकारण, सहकार, क्रीडा असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, सगळ्या क्षेत्रामधली मंडळी की जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं अशा मंडळींना हेरायचं आणि त्या मंडळींचं व्यक्तिचित्रण जन्मापासून तर ते शिखरापर्यंत पोहोचले त्या शिखरापर्यंत सगळं चित्र मांडायचं असं मनामध्ये ठरवलं. आणि माझ्या वरिष्ठांशी बोलून तो निर्णय घेतला आणि सकाळमध्ये कारभारी अहमदनगर जिल्ह्याची ही मालिका सुरू झाली. मालिका जशी सुरू होत गेली तसं रंगत वाढत गेली. पहिल्यांदा राजकीय मंडळी आली, मग सहकारांची मंडळी आली. ही सगळी येत असताना पुढे अशी मागणी आली की साहित्यामध्ये घ्या, क्रीडामध्ये घ्या, कलेमध्ये घ्या, खेळामध्ये घ्या, हे सगळे घेत चाललो. आणि शेवट एक झाला की हमलापर्यंत मी पोहोचली. कारण सकाळ माध्यम समूहाचं वैशिष्ट्य असं आहे, डॉक्टर नानासाहेब प्रभूंनी जेव्हा सकाळ सुरू केला तेव्हा सकाळ हे नाव की त्याला माहीत नसेल केसरीमध्ये जाहिरात दिली होती की नवीन पेपर सुरू करायचा आहे 1932 साली आणि जाहिरात दिली. आणि त्या गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये कोकमठाण येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून विश्वात्मक ध्यानयोग मिशनचं उद्घाटन करण्यात आलंय. ग्रामीण भागामध्ये आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचा शुभारंभ होतोय. ही भाग्याची गोष्ट आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढलेत. गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमामध्ये शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून विश्वात्मक ध्यानयोग मिशनचं उद्घाटन झालंय. मनुष्याचं शरीर हे मोबाईल आहे, त्यातील सिम कार्ड म्हणजे हृदय आहे. हृदयामधनं ध्वनिलहरी आल्यानंतर आत्मा निर्माण होतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांच्या टाळ्या मिळवल्यात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे होते. यावेळी व्यासपीठावरती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पालकमंत्री राम शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, आमदार स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिकाताई राजळे, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, बबनराव पाचपुते, अण्णासाहेब म्हस्के, जिल्हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांचं स्वागत संत परमानंद महाराज यांनी केलंय. प्रास्ताविकामध्ये आत्मा मालिक ध्यानयोग मिशनची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. या प्रसंगी त्यांच्या हस्ते विश्वात्मक ध्यानयोग मिशन पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमास जंगली महाराज आश्रमचे संत देवानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होण, विश्वस्त रामराव थोरात, कमलाताई पिचड, सुरेखाताई मोहिते, अश्विनी दरेकर, प्रभाकर जमदाडे, कोकमठाणच्या सरपंच अलका लोंडे यांच्यासह देशविदेशातील आणि राज्यातील भाविक उपस्थित होते. जो योगी असतो त्याला आत्मरूपी जी ऊर्जा आहे की ऊर्जा, त्या ऊर्जेची अनुभूती करता येते. पण जो योगी नाही आहे, जो योगी पदाला पोचलेला नाही आहे, त्याला मात्र ईश्वराचा विचार करताना हा जो आत्मा आहे किंवा ही जी एनर्जी आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जर त्याची अनुभूती करायची असेल तर त्याला कुठलं तरी सगुण साकार रूप द्यावं लागतं. आणि ते सगुण साकार रूप म्हणजे आमची मूर्ती आहे, त्याच्यामधला आत्मा जो आहे तो खरा ईश्वर आहे. आणि तेच आमचं जे शाश्वत तत्वज्ञान आहे, आज तेच तत्वज्ञान खऱ्या अर्थानं माऊली
आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे आत्मज्ञान माऊलींच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांना निश्चितपणे प्राप्त होईल. पण खरं तर आमच्या संस्कृतीनं विज्ञानाची निष्ठा ही कधीच सोडली नाही. आणि म्हणून मग तो असं म्हणाला की हे काय तुम्ही सांगता आत्मा वगैरे, आत्मा निघून जाते, आत्मा येते, माणूस जगतो, माणूस मरतो आणि मग आत्मा नष्टच होत नाही, मग आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते. मला दाखवा, हे कोणी पाहिलं, ते कसं तुम्हाला समजलं? मी त्याला म्हटलं तुझ्याच भाषेत तुला समजवतो. मी म्हटलं मोबाईल असतो, या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय किती महागाचा मोबाईल असेल तरी तो चालत नाही. पण आज सिम कार्ड जो आहे ते सिम कार्ड देखील आत्मा नाहीये. मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर एका मोबाईलमधून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला सिम कार्ड टाकता येतं. हा जो सिम कार्ड आहे हे आपलं हृदय आहे. आणि ज्यावेळी ध्वनीच्या लहरी त्या सिम कार्ड मध्ये येतात आणि ते सिम कार्ड ऍक्टिव्हेट होतं त्यावेळी मोबाईल फोन ऍक्टिव्हेट होतो. आपलं देखील असंच आहे. मनुष्याचं शरीर हे मोबाईल आहे, त्याचं हृदय हे सिम कार्ड आहे. आणि त्या सिम कार्ड मध्ये ज्यावेळी ध्वनी लहरी म्हणजे आत्मा हा खऱ्या अर्थाचा प्रवेश करतो त्याच वेळी मनुष्य सजीव होतो. आणि ज्या क्षणी त्या ध्वनी लहरी निघून जातात आणि मोबाईल डेड होतो, किती हॅलो हॅलो केलं तरी समोर काहीच मिळत नाही. तसंच आपल्या देखील शरीरातला आत्मा निघून गेला की त्यानंतर ते शरीर किती चांगलं असो वाईट असो ते कामाचं राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आत्म्याची शक्ती आहे ही शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते ती केवळ गुरुदेवच प्राप्त करून देऊ शकतात. ज्ञान हे गुरुदेवांजवळच असतं. गुरुदेव सांगतात सर्व भक्त परिवाराला ठाऊक आहे. गुरुदेव निश्चून सांगतात माझा कोणीही शिष्य नाही. ही सर्व जी भक्त मंडळी आहेत तो प्रत्येक जण माझ्या अंतरात्म्याचं रूप आहे. गुरु शिष्य एकाच स्थळीचे भिन्न नाही तर पाहता मुळीचे. सुख संवाद चालती भिन्नत्वाचे रंगरंगणी आणावया. हे जयाची ज्ञाना आले त्याचे जन्म मरण चुकले. आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून या. गुरुदेव सांगतात हा विश्वाचा सद्गुरू जो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे त्याने या तमाम विश्वाला निर्माण केलेला आहे. तोच विश्वाचा सद्गुरू हृदयात बसून तमाम विश्वाचं संचलन करतो, तोच जन्माला घालतो. आणि ज्या दिवशी हा विश्वाचा सद्गुरू अर्थात हृदयामध्ये स्थिर असणारा आत्मा या देहातून सत्ता काढून घेतो त्या क्षणाला देहाची संध्याकाळ होते. अर्थात हृदयस्थित असणारा हा निर्गुण निराकार आत्मा हाच विश्वाचा खरा सद्गुरू आहे आणि त्याची ही खरी पौर्णिमा आहे, त्याचा हा उत्सव आहे. आणि म्हणून गुरुदेवांनी या उत्सवाचं नामकरण आत्मामाई गुरुपौर्णिमा महोत्सव असं केलेलं आहे. योगे डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नागरिकांची कामं होत नाहीयेत. अनेक वेळा अर्ज करून देखील मोजणी आणि नकाशे मिळत नाहीयेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे कार्यालयाचं काम संथ गतीनं सुरू आहे, अशी माहिती निवृत्त तहसीलदार सूर्यकांत थोरात यांनी दिली आहे. आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक गैरप्रकार यापूर्वी देखील उघड झालेत. या ठिकाणी जमीन मोजणीसाठी वारंवार अर्ज करून देखील मोजणी मिळत नाहीये. जमीन नकाशे, क पत्रक इत्यादी कागदपत्रे महिनोन्महिने हेलपाटे मारून देखील मिळत नाहीयेत. कधी अधिकाऱ्यांच्या सहीचं कारण तर कधी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळं असे प्रकार घडत असल्याचं येथील नागरिक सांगतायत. यापुढील काळामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती निवृत्त तहसीलदार सूर्यकांत थोरात यांनी दिली आहे. मी सूर्यकांत रत्नाजी थोरात, सेवानिवृत्त तहसीलदार. मी आमच्या मौजे मनसर येथील आमचे मालकीचे सर्वे नंबर 13/4/5/6/7 यामध्ये आमचे जे पोट हिस्सेधारक आहे 8 जण, आम्ही मोजणी खात्याकडे
15/3/2016ला 8 लोकांनी प्रत्येकी 3,000 रुपये प्रमाणे तातडीची फी भरून अर्ज केलेले होते. ती मोजणी 5/10/16ला झाली आणि आम्हाला कळप्रत त्यांनी ती दिली. परंतु त्यांनी काय सांगितलं, ती वहिवाटीनुसार दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की प्रत्येक पोट-हिशोबाची मोजणी असेल तर परत अर्ज करा. म्हणून आम्ही परत 31/1/2017ला नवीन अर्ज केले. ती मोजणी आम्हाला 17/3/2017ला झाली. सर्वेअर येऊन मोजणी करून गेले आणि अद्याप त्यांनी आम्हाला कळप्रत म्हणजे नकाशाची प्रत अद्याप दिलेली नाही. या कामी आम्ही वेळोवेळी त्यांच्या कार्यालय प्रमुखांना भेटूनही त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि या कामी आर्थिक व्यवहाराची त्यांची मला तर असं वाटतं त्यांची काहीतरी मागणी असावी म्हणून ते आम्हाला टाळाटाळ करीत असावेत असं मला वाटतं. या कामी मी यापूर्वीही जरा थोडंसं लिखाणाची आवड असल्या कारणाने अनाहत मासिक यामध्ये त्या खात्याच्या बाबत मी अनेक वेळा लिहिलेलं होतं. तरी त्याच्या प्रती त्या यांना दिलेल्या आहेत. तरी त्या खात्याच्या ह्याच्यात काही सुधारणा नाही आणि त्या कार्यालयामध्येही सुधारणा नाही, त्या कर्मचाऱ्यांच्या मध्येही काही सुधारणा नाही. तर आमची एवढीच विनंती आहे की आमचे नकाशे आम्हाला त्वरित कळप्रती आम्हाला मिळाव्यात. नाहीतर आमचं जर ते तसं की आम्हाला 8 दिवसात जर कळप्रती नाही मिळाल्या तर आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या पुढे सर्व 8ही हिस्सेदार आमरण उपोषणाला बसू. या सर्व बाबींचा विचार करून या भूमी अभिलेख कार्यालयासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची निवड होणं आता गरजेचं आहे. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. जुन्नर तालुका बौद्धजन संघाच्या वतीनं संस्था संचलित जिजामाता कन्या छात्रालय जुन्नर आणि मिलिंद विद्यार्थी वसतिगृह जुन्नर यांच्या वतीनं गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. जुन्नर तालुका बौद्धजन संघाच्या वतीनं संस्था संचालित जिजामाता कन्या छात्रालय जुन्नर आणि मिलिंद विद्यार्थी वसतिगृह जुन्नर यांच्या वतीनं गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार विजयकुमार साळवे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आली आहे. यावेळी जिजामाता कन्या छात्रालयामधील मुलींनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. या प्रसंगी सौ संजीवनी कसबे मॅडम, संगीता टिवाटने, सौ आशा रासने, प्रशांत धोत्रे आदी उपस्थित होते. यावेळेस गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आकांक्षा देठे, शीतल तायडे, भैरव जाधव यांनी आपले विचार मांडलेत. वसतिगृहातील सर्व मुलं मुली यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत धोत्रे यांनी केलंय, तर आभार सौ संजीवनी कसबे यांनी मानलेत. गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस आई, वडील, शिक्षक यांच्या आशीर्वादाचा हा दिवस असतो. शिक्षक हे सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणेच असतात. आपण एखादं मोठं काम करताना आपण आपल्या कोणत्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतो. तो कोणाकडे असू द्या, आई, वडील, शिक्षक कोणाचंही असू द्या. का तर आपलं काम जे आहे ते साध्य व्हावं म्हणून आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. आता आपण पाहूया गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून देणाऱ्या या कृपे आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभपुण्यदायी गुरुपौर्णिमाच होय. त्या दिवशी गुरुची विधिवत आपण पूजा करतो. आपली श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. पूर्वी मौजे बंधनानंतर मुलांना गुरुग्रही आश्रमात विद्या शिकवण्यासाठी पाठवले जात होते. गुरु ही आपली मन लावून विद्या शिकवत असे. एकदा व्यक्ती नाशवंत असला तरी विद्या मात्र धनवंत होती. छात्रालय आणि मिलिंद विद्यार्थी वसतिगृहामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना मी तुम्हा सर्व मला मुलींना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण अतिशय सुंदर चांगल्या रीतीने या ठिकाणी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला असून तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आत्ताच काही वक्त्यांनी मला मुलींनी त्यांचे विचार या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकवलेत. तसं जर पाहिलं तर गुरुपौर्णिमा हे आपण साजरी करत असताना आपण सर्वांनी हा कार्यक्रम गोळ्यामेळ्याने या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे.
गुरु आणि शिष्याच्या नात्याचा एक चांगला सण म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु शिष्याच्या नात्याला समजण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्तीला हा गुरु असतोच म्हणा. संत कबीरांनी खूप वर्षापूर्वी संतांचे महत्त्व सांगितलेले आहे. ते म्हणतात, गुरुचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, सतगुरु अनंत उपकार, सतगुरु अनंत उपकार, लोचन उघडिया अनंत पार, लोचन उघडिया अनंत पार, देखविया अनंत हार. याचा अर्थ म्हणजे गुरुनी मला मी जरी जन्मांध असलो तरी गुरुनी मला त्याच्याकडे बघण्याचा, त्याचा साक्षात्कार करण्याचा मला त्यांनी जो माझे हृदयाचे डोळे खोलले आहेत, ज्यांनी मी माझ्या काव्यातून गुरुचे जे गुण मांडू शकतो, त्यासाठी मी अभय झालेलो. स्वप्नील जाधव, C24 तास, जुन्नर. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं सांगली जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. 1.5 लाखांसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेनं जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सरकारनं शिवसेनेच्या रेट्यामुळे 1.5 लाखांची कर्जमाफी दिली आहे. मात्र या कर्जमाफीमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सांगली जिल्हा बँकेनं लावलेली नव्हती. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकेनं लावावी अशी मागणी करत सांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेनं ढोलबजाव आंदोलन केलंय आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा बँकांवर आज या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या ताकदीनं, शिवसेनेच्या रेट्यामुळं आज या ठिकाणी शासनाला कर्जमाफी करायला भाग पडलेला आहे. परंतु ही कर्जमाफी फसवी तर नाही ना, यासाठी शिवसेनेच्या वतीनं दक्षता घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे आंदोलन आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना माझं निवेदन आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांची यादी, 1.5 लाखाच्या आतले किती शेतकरी आहेत, 25,000चे किती शेतकरी आहेत, ह्या सर्व गोष्टीची यादी आपण या ठिकाणी आपल्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर आपण फलक करून लावावी. तशी यादी प्रसिद्धीपत्रकात द्यावी, जेणेकरून आम्हाला कळेल की शासनाची ही घोषणा फसवी तर नाही ना. अशा पद्धतीनं काळजी म्हणून शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन घेतले जात आहे. जर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जर या ठिकाणी शेतकऱ्याची फसवाफसव करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना या ठिकाणी गप्प बसणार नाही. सत्तेमध्ये जरी असलो तरी आम्ही सरकार जमा नाही, ही शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका आहे. आणि म्हणून शिवसेना हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असलेला पक्ष आहे आणि म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पाथर्डीमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या 6 जणांपैकी 4 जण पोलिसांच्या ताब्यात. तरडोली वादग्रस्त पोल्ट्री फार्म अद्यापही सुरूच, शासनानं दखल न घेतल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबई येथील मैत्री नावाच्या कंपनीच्या दलालांचा राहुरी तालुक्यातील 96 गावांना करोडो रुपयांचा गंडा, आरोपी दलाल फरार. आणि भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.